नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज बनवली होती मी व्हेज बिर्याणी। म्हटलं तुमच्याशी शेअर करावी। तर तुम्ही इथे पाहू शकता माझी बिर्याणी कशी झालेली आहे, अगदी सुटसुटीत आणि तिचा रंगही पाहू शकता। तर चला पाहूयासाठी मी काय काय साहित्य घेतलं होतं। तर इथे घेतलं होतं फ्लावर, वाटाणा, फरसबी, गाजर, शिमला मिर्च। तर मी या सर्व भाज्या पाव किलो घेतल्या होत्या। त्यामध्ये मीठ टाकून घेत आहे, जेणेकरून भाज्यांमध्ये काही आळी वगैरे राहिली असेल तर ती निघून जाते। तर याच्यामध्ये मीठ टाकून झालेलं आहे। तर आता मी पाणी टाकून घेते। त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि याला आता 10 मिनिटं असं ठेवते मी। तोपर्यंत इथे मी घेतलं होतं वाटणासाठी हिरवी मिरची, आलं, लसूण, अद्रक। तर आता याचं मी वाटण करून घेत आहे। तर इथं आपल्या भाज्या छान स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। तर याच्यामध्ये घेतलेले 1 वाटी दही, त्यानंतर जे वाटण केलं होतं आपण ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर हे वाटण टाकून घेते मी। घरामध्ये गणपतीचे विसर्जनाची गडबड चालू आहे, त्यामुळे सगळीच गडबड आहे घरामध्ये। तर त्यातून ही रेसिपी बनवली आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी बिर्याणी मसाला। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता। त्यानंतर टाकला होता घरातला मसाला। बाकी कुठलेही मसाले मी याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत। त्यानंतर टाकलं आहे मीठ, आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स केले तर सर्व भाज्यांना व्यवस्थित मसाला लागला जातो। तर मी ते हाताने मिक्स करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घेऊ शकता। मला ज्या आवडतात मी त्या त्याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत। तर इथे माझं मिक्स करून झालेलं आहे। सगळीकडे खालून वरून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि त्याला। तर इथे पाहू शकता व्यवस्थित झालेलं आहे मिक्स। याला 10 मिनिटं मॅग्नेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथं आपला राईसही रेडी झाला होता। तर मी हा स्टीम करून घेतलेला आहे। खडे मसाले टाकून याला छान असं घेतलेलं आहे मी शिजून। त्यानंतर इथं आपलं तेल तापलं होतं। तर चला आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। तर आपल्या भाज्याही छान सेट झालेल्या आहेत इथे। तर याच्यामध्ये जाणार आहे आधी कांदा। मी ते 4 कांदे घेतले होते मोठे। याला छान असं मिक्स करायचं आहे। आणि आपला कांदा मऊ होतपर्यंत त्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। ही रेसिपी मी आणि माझी जाऊबाई करत आहोत। तर फर्स्ट टाइम त्याही आज व्हिडिओमध्ये आलेल्या आहेत। आणि ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला नक्की भेटतील। त्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे टोमॅटो। तर इथे मी 3 टोमॅटो घेतले होते। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आपला टोमॅटो जोपर्यंत मॅश होत नाही तोपर्यंत याला हलवून घ्यायचा आहे छान, आणि मॅश होतपर्यंत ठेवायचा आहे। तर इथे पाहू शकता आपला टोमॅटो छान मॅश व्हायला लागलेला आहे। त्याचा रंगही खूप छान आलाय। त्यानंतर आपल्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहे। आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे।
याच्यामध्ये जाणार आहे आपला बिर्याणी मसाला। छान असं याला हलवून घ्यायचं व्यवस्थित। आणि याला 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे असंच। इकडे तोपर्यंत पनीरची तयारी चालू होती आमची। पनीर कट करून घेतलेलं, भाज्या पाहू शकता तुम्ही। छान असा त्याचा वासही सुटलेला आहे आणि त्याला रंगही खूप आला मस्त। आणि आपली ग्रेव्ही छान बनायला लागलेली आहे। तर इकडे हे होत आहे रेडी, तोपर्यंत त्याला 10 मिनिटं आपण ठेवूयात असंच। इथे पाहू शकता आपली छान ग्रेव्ही रेडी झालेली आहे। तर आता इकडे आपण पनीर घेऊया तळून। तर पनीर इथे छान तळून झालेलं आहे माझं। तर माझी ही जुनी कढाई, पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मला कमेंट आलेली खूप वाईट त्याच्यासाठी। तर तुमच्या घरात जुनी भांडी असेल तर तुम्ही अशी टाकून देता का, मला नक्की सांगा। त्यानंतर इथे आपल्या राईसला आपण छान लेयर देऊन घेत आहोत। तर पहिला मी राईस टाकून घेतलेला आहे, त्यानंतर टाकल्या आहे भाज्या। गार्गीची मध्ये लुडबुड चालू होती, आवाज द्यायचा तिचं चालू होतो पाठीमागे। तर इथे एक लेयर आपला लावून झालेला आहे। अगदी घरच्या घरी आणि अशी सोपी ही रेसिपी आहे। बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही बनवून बघा, खूप छान बिर्याणी होते। आमच्याकडे आज विसर्जन होतं, तर त्या निमित्ताने मी ही बिर्याणी बनवली होती। तर एक लेयर आपला लावून झाला आहे, त्यानंतर जाणार आहे दुसरा लेयर। तर परत मी राईस टाकून घेतलेला आहे। अशीच लेयर लावून घ्यायची आहे। ते त्या मी दुसराही लेयर लावून घेतला। आणि तुम्ही मला नक्की सांगायचं आहे, मी ज्या रेसिपी दाखवते तुम्ही ट्राय करता की नाही, तुम्हाला आवडतात की नाही, हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। आणि आपला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, स्किप बिलकुलही करायचं नाहीये। ज्यांनी सबस्क्राइब केलं नाही त्यांनी सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर इथे दुसराही लेयर लावून झालेला आहे आपला। त्यानंतर याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी कलर। तर इथे मी ग्रीन कलर घेतला होता। तर 2 लाईन मध्ये असा ग्रीन, त्याला 15 मिनिटांसाठी आम्ही ठेवून देणार आहोत। तर इथे पाहू शकता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे। तर किती छान असा रंगही आलेला आहे, टेक्स्चरही पाहू शकता आणि घरभराचा खूप सुगंध दरवळला होता। तर चला याला सर्व करून घेऊया आता। तर पाहू शकता किती अशी सुटसुटीत आणि व्यवस्थित बिर्याणी झाली आहे, अगदी बाहेरून जशी आणतो आपण अगदी तशीच घरच्या घरी। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करायची आहे आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला। तोपर्यंत चलो बाय बाय।